क्रांती संघटनेने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरती नेहमी प्रश्न उपस्थित जे असतात त्यांच्या सॉल्व्हसाठी उभे असतात हे. आणि आता हे बाजार समितीचे कमीत कमी 36 घोटाळे यांनी उघडकीस आणलेले आहेत. तर त्या विरोधात यांनी प्रशासनाला, शासनाला व पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक कार्यालयाला यांनी आवाहन केलेलं आहे. तर तेच आपण जाणून घ्या ना, किती घोटाळे आहेत आणि ते तुम्ही कसं काय उघडकीस आणले? आणि अनेक घोटाळे आहेत. वेळोवेळी मी पत्रव्यवहार करून त्याचे पुरावे देतो म्हटले. जयकुमार रावलला साहेब पुण्यात आले, पहिल्यांदा भेटीला 9 जानेवारीला आले. त्या दिवशी पहिलं पत्र दिलं. 26 जानेवारीला आत्मदहन करणार होतो. तर त्याच्यानंतर मला त्यांनी त्यांच्या पीएला सांगून फोन करून, बुवा आम्ही तुला मदत करू आणि आम्ही सगळ्या गोष्टीला शेतकऱ्यांना न्याय देऊ अशी भूमिका सांगितल्यामुळं आत्मदहन कॅन्सल करून मी परत 29 जानेवारीला आमरण उपोषणाला बसलो. आमरण उपोषण झाल्यावर 7-8 दिवसाच्या नंतर उपनिबंधक आले. त्यांनी लिहून दिले की आम्ही कारवाई करू. त्याच्यावर पण कुठली कारवाई झालेली नाही. अनेक घोटाळे यांचे बाहेर करत असताना एक केंद्र सरकारने जी आर काढलेला आहे की राज्य सरकारच्या ताब्यात घेऊन आम्ही यासाठी चौकशी नेमू. हे आत्ता मागच्या आठवड्यात जयकुमार रावल साहेब पुण्याला आले होते. त्यांनी सांगितलं की मी ह्या खात्याने आहे चौकशीचे आदेश दिलेत. आदेश दिल्याच्या नंतर आत्ता कुठलाही आणि आदेश दिल्याच्या नंतर अनेक घोटाळे यांनी बाजार समितीने केलेले, त्याचे पुरावे माझ्याकडं सगळे इत्थंभूत आहेत. ज्या दिवशी बाजार समिती केंद्र सरकारच्या ताब्यात जाणार, राज्य सरकार ताब्यात घेणार, त्या दिवसापासून आजपर्यंत जेवढे काही घोटाळे झालेले आहेत याचे सगळी चौकशी करण्याचे आदेश जयकुमार रावल साहेबांनी दिलेले आहेत. आणि आत्ता मी आमरण उपोषणाचं एक हत्यार बाहेर काढलेलं आहे की जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी अन्न आणि पाणी त्याग करणार आहे. इथून पुढची ही भूमिका आमची आहे. असे अनेक घोटाळे यांचे आहेत. तुम्ही पहिल्याही उपोषणाला बसले होते, आताही बसण्याचं आव्हान आणि देत आहात आणि भूमिका ही तुमची तीच आहे. शेवटी तुम्हाला पुन्हा आमरण उपोषणाला बसावं लागत आहे. आता मला सांगा, 4-4 वेळा रिमाइंडर उपनिबंधकाने काढून सुद्धा हे गेंड्याच्या कातडीचे जे संचालक मंडळ आहे, अधिकारी आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मांजरीत एक विभाग प्रमुख असा बसवला उपबाजारात की तो फक्त त्याच्या दारूच्यासाठी काही पण करतो, दारूच्या पार्टीसाठी काही पण करतो. शेतकऱ्यांना दुबार व्यापारी बंद असावा, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही 2 वर्ष झगडतो आहोत. आज तिथं कुठंतरी न्याय मिळाला. त्याच्यानंतर यांनी जर दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई केली तर हा माणूस ती शासनाची पावती केलेली ह्याच्या दारूच्या पार्टीसाठी कॅन्सल करतो आणि त्या माणसावर कारवाई करायला सांगतो ज्यांनी कारवाई केली. म्हणजे ही असे काही मस्तावलेले अधिकारी आहेत, यांनी शासनात बसण्याच्या योग्य नाहीत. तो एक अजितदादा गटाचा उपाध्यक्ष आहे आणि त्याला हा अधिकार नसताना मग आम्ही हीच भूमिका घेतलेली आहे की त्याच्यावर काय कारवाई करणार तुम्ही. त्याला आतापर्यंत सर्व्हिसमध्ये जेवढे पैसे शासनाने दिलेले आहेत, शासनाचे एकतर त्याच्यावर हक्कभंगाची कारवाई होती. दुसरी गोष्ट, त्याने आतापर्यंत शासनाला फसवलेला आहे की त्या मार्केट कमिटीत जो काम करतो त्याला इतर पक्षाचा कुठलाही सिम्बॉल वापरता येत नाही. हा त्या पक्षाचा सिम्बॉल वापरून अनेक घोटाळे केलेले. त्याला दारूचं लायसन कसं मिळालं, कुणी दिलं, कशा पद्धतीने दिलं, हा कर्मचारी आहे. मग त्या पण गोष्टीत आम्ही खोलात जाणार आहे. त्याचे लायसन काढलेले आहेत मी, त्याचे अनेक पुरावे माझ्याजवळ आहेत आणि जोपर्यंत त्याच्यावर कारवाई नाही होत तोपर्यंत आमरण उपोषण होणार आहे. आपल्या पत्रात म्हणलेलं आहे की ती अवैध स्टॉल, टपऱ्या, असे अंमली पदार्थ वगैरे 56 अशा मोकळ्या जागांचा दुबार विक्री करणे. काय नक्की म्हणजे असे दुबार विक्री म्हणजे काय? जे गाळा सोडून इतरच तो व्यापार करतात, मोकळी जागा असते जी 56 म्हणतात त्यांना, तर तिथं दुबारांना बसवायचं. त्यांच्याकडून 1-2 लाख रुपये घ्यायचे यांनी आणि त्याच्यानंतर ते शेतकऱ्यांना मारतात सुद्धा. जर शेतकऱ्यांकडून माल कमी रेटने घ्यायचा आणि मारतात, तर अशी एक तक्रार आली होती माझ्याकडं. तर तिथं विभाग प्रमुख हा कोंडे म्हणून होता. त्यांनी त्या शेतकऱ्यांकडून दमदाटी करून लिहून घेतलं की आमची काही तक्रार नाही,
ती पण तक्रार मी उघड केलेली आहे, कागदोपत्री त्याची पण माहिती मी चौकशी मागितलेली आहे. आणि कोंडे हा सगळ्यात लबाड एक विभाग प्रमुख आहे. फुलांच्या गाळ्यात गेला होता, तिथं त्यांनी त्याच्या मर्जीने अनेक लोकांना जागा वाटल्या, त्याच्या पाहुण्यांना जागा दिल्या. त्याच्यानंतर त्यांनी 19 लायसन अवैधरित्या आम्हा पैसे घेऊन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर पण आता फळ भाजीपाल्यात होता, तिथं पण अशाच पद्धतीने दुबारांना प्राधान्य देऊन आज तो धान्य मार्केटमध्ये आहे. तर तिथं सुद्धा त्याची चौकशी व्हावी ही आमची नम्र विनंती आहे. पानपोळी तोडून गुटखा वगैरे विक्री करणे, अंमली पदार्थ. आता विषय असा आहे की पानपोळी शेतकऱ्यांना येणाऱ्या शासनाने ठेवलेली पानपोळी होती, तिथं पानपोळी JCBनं राजरोसपणे तोडून टपरी टाकली, म्हणजे 25-30 हजार रुपये एका टपरी मागे त्यांना मिळतात. तिथं अंमली पदार्थ विकले जातात. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हे मार्केट कमिटी काय घेत नाही. आणि हे मंडळ बरखास्त याच्यासाठी आमचे आतोनात प्रयत्न चालू आहे. आणि ह्या उपोषणाने जर काय थांबलं नाहीच तर अधिवेशनाच्या काळात मी अधिवेशनाच्या दारात उपोषणाला बसणार आहे. हा जो प्रकार आहे केव्हापासून सुरू आहे? ही लई जुनी कीड लागलेली आहे. संचालक मंडळ आल्यापासून तर ह्याला 2 वर्षापासून 20 वर्ष पहिलं प्रशासक होतं, यांनी घोटाळे केले म्हणून यांना झाकलून दिलं. आणि याच्यातले 4-5 संचालक तिथं आहेत. आता अशा बऱ्याच अडचणी आहेत, त्या मी कागदोपत्री देणार आहे. जेव्हापासून तुम्हाला कळलं त्यानंतर पत्रव्यवहार किंवा तक्रारी जिथं केल्या, तिथून तुम्हाला काय प्रतिक्रिया वगैरे आल्या, त्यांचे उत्तर आले? अजून काही ठिकाणी उत्तर आलेली नाहीत, काही ठिकाणी समाधानकारक उत्तरं पण दिलेली आहेत, काही ठिकाणी विषय त्यांनी घेतलेले पण आहेत. ह्याचं काय होतंय, मार्केट कमिटीचे पणन संचालक, सचिव आणि DDR हेच मुळात मोठे दरोडेखोर आहेत. यांनी पोचलेलं आहे त्यांना, हा माझा आरोप आहे. तर शेवटी पर्याय आमरण उपोषण. हो, आणि ह्या आमरण उपोषणाला जर काय नाही दिलं तर 30 जानेवारीला जे पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे, त्या अधिवेशनात मी हा मुद्दा घेणार आहे आणि तिथं आमरण उपोषण करणार आहे.